नुकत्याच पार पडलेल्या पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे 4, शिवसेना शिंदे गटाचे 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले. काल पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं एकत्र येत सत्ता स्थापन केली. सभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कळे पंचायत समिती गणातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील, तर उपसभापतीपदी माले पंचायत गणातून विजयी झालेल्या भारती पाटील यांनी अर्ज दाखल केले. या 2 पदांसाठी दोघांचेच अर्ज दाखल झाल्यानं रवींद्र पाटील यांची सभापतीपदी आणि भारती पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी जाहीर केलं. निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील, भगवानराव पाटील, पूजा पाटील, वर्षाराणी पाटील, पंचायत समिती सदस्या अलका काळे, अण्णासाहेब गायकवाड, माणिक पाटील, दत्तात्रय खोत, उज्ज्वला सासणे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.